गणपती बाप्पा मोरया। मी पेढे, हाराचे ताट आणि हे सर्व इथून दुकानातून घेते। चतुर्थी वगैरे असेल तर हे पूर्ण पॅक असतं। आज पूर्ण खाली भेटले आम्हाला, तर आम्ही डायरेक्ट मंदिरात पोहोचणार। मंदिरात आम्ही बरोबर टायमिंगला पोहोचलोय आरतीच्या वेळेस। आता आपण निघालोय टिटवाळ्याला गणपती दर्शन घेण्यासाठी। तर चला जाऊया गणपती बघायला। आम्ही पोचले टिटवाळा गणपती मंदिर आणि इथे पार्किंगची व्यवस्था आहे, गाडी पार्किंग। आम्ही इथे गाडी पार्किंग केली आहे। आज शनिवार असल्यामुळे गर्दी भरपूर दिसते मंदिरात। इथून आपण हार बीर घेऊ शकतो। या साईडला हे मंदिर आहे, इकडे तलाव आहे मंदिराच्या साईडला। आता हार वगैरे घेऊन आतमध्ये जाऊया। हार, फोटो, हार, पेढे वगैरे इथे भेटतात। लहान मुलांची खेळणी वगैरे, इकडे बँगलचे शॉप वगैरे, इथं पूजेचे ताट आहेत। नारळ, पेढे, ताट, प्रसाद, प्रसादाचे पेढे, ताट, बीट, हार। गणपतीच्या छोट्या छोट्या मूर्ती। कसं आहे ताट? 80 रुपये एक द्या। 21, 21, 11। ₹80 ताट। मी पेढे, हाराचे ताट आणि हे सर्व इथून दुकानातून घेतले। ते दुकानाची पूर्ण लाईन आहे इथून स्टार्ट पासून एंड पर्यंत। श्री संतोष पुष्प भंडार, दुकान नंबर 59। आता आम्ही इथून जाणार आहे पुढे मंदिरामध्ये। शनिवार असल्यामुळे जरा गर्दी कमी वाटतं। हे पूर्ण चतुर्थी वगैरे असेल तर हे पूर्ण पॅक असतं। आज पूर्ण खाली भेटले आम्हाला, तर आम्ही डायरेक्ट मंदिरात पोहोचणार। चतुर्थी वगैरे असते तर इथे लाईन असते, पूर्ण सर्व फिरून लाईन लावून मग चालत राहायला लागतं। सॅटर्डे असल्यामुळे जरा गर्दी कमी आहे, समोर जरा लाईन, मागे पूर्ण खाली आहे। तेव्हा गर्दी नव्हती, आता माझ्या मागे बघा लाईन लागली आहे दर्शनासाठी। आता लाईन हळूहळू थोडी थोडी पुढे चालली आहे पटापट। आता थोड्या वेळाने आरतीची वेळ होईल। हे बघा लाईन वाढली। मंदिराचं वेळापत्रक आहे, सकाळी 5 ते दुपारी 1, दुपारी 2। आता गणपतीची आरती चालू झाली आहे, हळूहळू आवाज येतच असेल। मंदिरात आम्ही बरोबर टायमिंगला पोहोचलोय आरतीच्या वेळेस।
चहा मळा. आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलोय. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही, जेवढं शक्य होईल तेवढं शूट नाही आहे. मंदिरामध्ये बसलो आहे. मंदिरात आमचं दर्शन झालंय. आता आम्ही इथून निघालोय बाहेर. हे मंदिराचं गेट आहे आणि इथून सरळ समोर गणपती बाप्पा दिसतो आपल्याला. गणपतीचं दर्शन होते आपल्याला. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो दर्शन करून. मंदिराच्या बाहेर इथं समोर एक विहीर आहे. इथं साईडला अशी दुकानं वगैरे आहेत. इथून बाहेरून असं दिसतं मंदिर. मंदिराच्याच बाहेर गृहउद्योग चालू आहे, काहीतरी प्रदर्शन आहे. माळ वगैरे. इथे एक मोठं वडाचं झाड आहे. पिण्यासाठी इथं पाण्याची सोय आहे साईडलाच. आतमध्ये शूट करून देत नाही, पण जेवढं दिसतंय तेवढं मी केलेलं आहे. दर्शन झाले. आम्ही मंदिरातून बाहेर आलो. पुढे एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी, तिकडे आम्ही चाललोय. बाहेरच दुकान आहे गणपतीच्या. इथं मोठा विठो आहे, शॉप आहे. आशीर्वाद चित्र मंदिर, मस्ताच्या गणपतीच्या मूर्ती तिथे. असं सरळ चालत जाऊन जे दिसतंय पुढे ते मंदिर आहे. गणपती मंदिराच्या उजव्या साईडने बाहेर पडल्यावर आपल्याला त्याचं दर्शन होईल. मंदिरात खूप छान आणि प्रसन्न वाटते. छान मंदिर आहे. टिटवाळा गणपतीच्या मंदिराच्या समोरच आहे. तुम्ही येऊन इथे दर्शन घेऊ शकता. छोटीशी छान अशी मूर्ती आहे. पूर्ण मंदिर संगमरवरामध्ये बांधकाम केलेलं आहे. छान अशी मूर्ती आहे. तर आज शनिवारी भजनाचा कार्यक्रम पण चालू आहे. एकदम मस्त छान असं सिलिंगचं काम केलेलं आहे. एकदम मस्त असं डिझाईन दिसतंय आपल्याला. हे बघा, मंदिराच्या उजव्या साईडला एक तलाव आहे मोठा असा. बोटिंग वगैरे करायची असेल तर इथं बोटिंग आहे. तलाव आणि गार्डन आहे समोर. आणि हे इथे मंदिर आहे. तलाव मध्ये मासे कासव वगैरे असतील. स्वच्छ दिसतोय.
आणि इथे बोटिंग वगैरे आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बघा आम्ही आता दर्शन करून आलोय, सर्वजण रेडी आहेत. आता आम्ही निघणार आहे पुढे. दर्शन झालं. कार भेटले जे आम्ही आता गाडीला लावले. कसं वाटते आता आम्ही निघणार आहे इथून. गणपती बाप्पा मोरया.